जय मी मित्रांनो. काय खूप महिलांना असं खूप आपल्या स्वतःवरती खूप गर्व असतं की माझा नवरा माझ्याशिवाय कोणालाच प्रेम करत नाही. खरं, तुमच्याशिवाय कोणालाच प्रेम करत नाही. विषय तर खरा आहे. काय असतो, तुम्हाला असं वाटतं की तुमचा नवरा चार माणसामध्ये मला खूप इज्जत करतो, माझी खूप रिस्पेक्ट करतो, माझे घरची लोक मला घाबरतात आणि माझ्या नवऱ्यासाठी मला खूप रिस्पेक्ट आणि इज्जत देतात. ओके, ठीक आहे. काय असतं, नवरा एक मजबूर असतो. तो कुठला प्रेम करत नाही. लग्न झालं तर हर एक लग्न कोणाच कशासाठी करतात? एक संबंधासाठी, मुलं बाळं व्हायसाठी किंवा पिढी वाढवायसाठी, बाकी काही नाही. आणि ती महिला एक आपण आणतो लग्न करून. ती बायको असते की नोकराणी असते, हे पहिला अगोदर विचार करा. कारण ती नोकराणीच असते त्या घरातली. पहिलं आईवडिलांच्या घरात नोकराणी असते, मग नंतर सासरी आली पण नोकराणी असते. विषय कसा असतो, ती बडबड काय करण्यापेक्षा तिच्या तोंडावर आणून काय आहे, तिला वस्तू हवी ती आणून फेकून देतो. तिची मुलं बाळं सांभाळतो. दुसरं, तुम्हाला एवढा प्रेम करणारा नवरा असला तर तो कधी पिणार नाही, खोटं बोलणार नाही, तुम्हाला सोडून कुठे जाणार नाही, रात्रभर बाहेर जाणार नाही, इकडं तिकडं तोंड मारणार नाही. आणि सारखा बोल, हे घर माझं आहे, माझ्या कमाईवर खातेस, फोकटी आहेस तू, तुला काय कामधंदा आहे? घर सांभाळ ना, तुला जे हवे ते आणून देतो ना. तू बाहेरचं दुनियादारी काय करतेस, दुसऱ्याचं काय ऐकतेस? तुला जे हवे ते भेटते ना, हे तू लक्षात ठेव. पुढं पुढं बोलू नको, हा विषय असतो. पण खरंच हा याच्यात प्रेम असतं का? प्रेम असतं, त्याला प्रेम म्हणत नाही. त्याला एक कान्याकोपऱ्यामध्ये एक आपल्याला कुठेतरी जागा दिलेली असतो राहायला. त्याची सेवा करायला एक दासी आणलेली असते. कळलं? म्हणून तुम्हाला एक सांगते, स्वतः नोकरी करा, स्वतः बँक बॅलन्स जमा करा, स्वतःचं घर घ्या नावाने, स्वतः रिस्पेक्टनी चाला. कोणी तुम्हाला म्हणणार नाही तू फुकट खातेस, हे घर माझं आहे, असं कोणच म्हणणार नाही. आणि काय करायचं आहे आपल्याला? लोकांच्या घरामध्ये रिस्पेक्ट आणि इज्जत आणि हे आणि ते आणि आपल्याला हवे. स्वतः आपण कमवायला लागलो तर आपल्याला सर्व काय भेटणार. आणि खूप महिला म्हणतात आमच्याकडे हे आहे, आमच्याकडे ते आहे. ते तुझं कुठे आहे? माझ्या नवऱ्याने मला दागिने घेतले, आमचा एवढा मोठा बंगला, आमचं घर आहे, दार आहे, हे आहे ते आहे. तुझं कुठे आहे? ते तुझ्या नवऱ्याचं आहे, नवऱ्याच्या आईवडिलांनी कमवलेलं आहे. ते तुझं नाही आहे. ते तुझ्या कमाईचं ते तुझं आहे. कळलं? जेव्हा स्वतःची कमाई असते ना, तेव्हा तो रुबाब, तो ताल मेल चाल हे आपल्याला सूट करतं. नवऱ्याच्या जीवावर राहून काय बोलायचं आहे? की आमच्याकडे हे आहे, ते आहे, हे आहे, ते आहे. आणि कधी बॅडलकमध्ये सोडचिठ्ठीला झाली, ते कुठे गेलं? शोक शायनिंग आणि रुबाब. मग कोर्टात फिरत राहायचं, मला अर्धा हिस्सा द्या, मला अर्धा हिस्सा द्या, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. अरे सर्व मित्रांनो मैत्रिणी तसं करू नका. स्वतःच्या पायावर उभे राहावा, मस्त कमवा आणि स्वतःचं पहिलं घर घ्या नावाने. कुणाची आपल्याला गरज नाही पडणार आहे. त्या घरामध्ये मीठ भाकरी खाऊन सुखात झोपू शकतो आणि आपल्या आईवडिलांना रिस्पेक्टने आपल्या घरात आणून त्यांना आपल्याजवळ ठेवू शकतो. हे तुम्हाला कळलं? महिलांनो, तुम्हाला अगर वाईट वाटलं असेल तर सॉरी आणि माझा जय भीम.